विरार मध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आपण पाहू शकता। या विरारच्या चौ बाजूला पाणी झालंय। हा ट्रॅक्टरचा प्रवास आपण करतो आहोत। आपण बघितलं या ठिकाणी सगळे नागरिक आहेत, ट्रॅक्टरने प्रवास करतायत। खरं तर या ठिकाणी महानगरपालिका बसची सोय केली। या ठिकाणी रस्त्याचे हेलमेट झालेले आहेत। माझ्यासोबत या ट्रॅक्टर मधले काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। स्टेशन वरून आलो ना, आता गोकुळ टाउनशिपला चाललोय। काय सांगाल, काय परिस्थिती आहे इकडची? काय नाही, ते आहे तर होत राहणार। वर्षात एक दोन दिवस त्रास घ्यावा लागतं, पाणी साठणार नाही। महापालिकेने काय केलं पाहिजे? काय नाही बोलायचं, काहीच नाही बोलायचं। सर तुम्ही काय सांगाल, आज तुम्ही ट्रॅक्टरने प्रवास कराल? महानगरपालिकेने हे सुविधा केली पाहिजे लोकांसाठी। लोक आता कामावरती जात आहेत, त्यांचे घरदार चालत नाही जर 2-4 दिवस घरी बसले तर। आणि जे डेली काम करणारे असतील त्यांच्यासाठी तर खूप म्हणजे कठीण आहे परिस्थिती। बट आता गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे या विरुद्ध। बट नाही घेत ऍक्शन, तर आता त्यात काय आपण काल करू नाही शकत। आणि मी आता तुम्ही कुठून आले, कुठे चालले? दहिसरवरून आलो आहे। मी दहिसरवरून इथे बँकेत आम्ही नोकरी करतो, तर आलोय मी इथे काम करायला। नगरपालिकांनी काय ऍक्शन घेतलं नाही तर ठीक आहे, आता काय करू शकत आपण। या ठिकाणी महिला सुद्धा आहेत। कुठून आले तुम्ही आणि काय सांगाल, किधर जा रहे हैं? दवाखाना आले हैं। दवाखाने में जा रहे हैं क्या? दवाखाने से आया। दवाखाने से आए हैं। कहाँ जा रहे हैं अभी? मैं धोबी तो लगे। आपण बघू शकता की या ठिकाणी नागरिकांना नाविलाजाने या संपूर्ण ट्रॅक्टरने प्रवास करावा। तसं बघायला गेलं तर हा धोकादायक प्रवास आहे, कारण या ठिकाणी पकडण्यासाठी काही नाही। आपण या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याकडून, आप किधर से आए और कहाँ जा रहे हैं? अगासी से है, पानी जाम भरलंय, हाँ, नाही जा रहे। आता तुम्ही गाडी घेऊन आले? बंद पडलं, गाडी बंदी पडलं। गाडी बंद पडल्यामुळे त्यांना आता ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागलेला आहे। पण महानगरपालिकेने या ठिकाणी जर सुविधा केली असती तर आम्हाला या ट्रॅक्टरने यावं लागलं असतं। या ठिकाणी ट्रॅक्टरची सुविधा असल्यामुळे या ठिकाणी लोकांना यायला जायला मिळत असते। हा विश्वकर्माचा विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार।